शेतकरी प्रकल्पग्रस्त यांच्या प्रश्नांना घेऊन आर्वीचे आमदार अमर काळे यांनी आज मोर्चा विधानभवनावर आणलेला आहे। प्रचंड संख्येमध्ये आज या मोर्चामध्ये शेतकरी बांधव सहभागी झाले होते। माझ्यासोबत आहेत आमदार अमर काळे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या मोर्चामागची भूमिका। दादा, मला सांगा, या मोर्चामागची नेमकी भूमिका काय होती, काय प्रश्न आहे तुमचा? जी दुष्काळी परिस्थिती आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय, आमचा आर्वी विधानसभा मतदारसंघ सुद्धा त्यापासून काही वेगळा नाही। खूप बिकट परिस्थितीमध्ये सध्या सर्व शेतकरी बांधव आहेत आमच्या मतदारसंघातले। सोयाबीनचे ॲव्हरेज आहे ते फार कमी लागले यावर्षी। कापसाच्या जर आपण पाहिलं तर कापसाचे सुद्धा जे रेट्स होते मागच्या वर्षीचे आणि या वर्षीचे, याच्यामध्ये जवळपास 1600 रुपयाचा डिफरन्स आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये। आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये इतकी जी तफावत आहे ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी तफावत आहे असं मी समजतो। त्यामुळे हे जे मुद्दे आहेत ते शासन दरबारी रेटावे आणि इतकी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची असताना आणेवारी जी लागलेली आहे आमच्या कास्तकारांची, आमच्या आष्टी तालुक्या आणि कारंजा तालुक्यामध्ये, ती 50 पैशाच्या वरती दाखवण्यात आलेली आहे। आता 50 पैशाच्या वरती जर आणेवारी दाखवली तर शासनाच्या वतीने जे बेनिफिट्स भेटायला पाहिजे शेतकऱ्यांना ते सर्वांपासून ते वंचित राहतील। हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही ही दिंडी काढलेली आहे। शासनाच्या निदर्शनामध्ये ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे, याचं मागचं हे आयोजन आहे। काय वाटतं तुम्हाला, या मोर्चामुळे तुमच्या ज्या मागण्या त्या मंजूर होतील, काय साध्य होईल असं वाटतं तुम्हाला? निश्चित व्हायलाच पाहिजे। विदर्भातले माननीय मुख्यमंत्री महोदय सुधाकरराव नाईक साहेबांनंतर पहिल्यांदा विदर्भाला एक संधी भेटलेली आहे मुख्यमंत्री म्हणून। आणि आम्ही जेव्हा सत्तेमध्ये होतो त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून फार आक्रमक भाषणं केलेले देवेंद्रजींना आम्ही स्वतः पाहिलेलं आहे। आता त्यांनी जनादेश सध्या लोकांनी दिलेला आहे महाराष्ट्रातल्या, त्यामुळे त्यांनी ते शब्द पूर्ण करावे अशी आमची अपेक्षा आहे। आज तरुण मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडनं तर जास्त अपेक्षा आहे आम्हाला। आजपर्यंत काँग्रेसचीच सत्ता होती, म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन पक्षांची इथे सत्ता होती, पण हे प्रश्न अजूनही काय माहित, आता तुम्हाला सत्तेबाहेर गेल्यानंतर त्या प्रश्नांना घेऊन मोर्चा काढावा लागत आहे? नाही, असं नाही आहे। काही प्रश्न म्हणजे प्रश्न असतातच। आता आपण जे म्हटलं की आता आपण का काढतायत, पण ही भूमिका आमची त्यावेळेला होती। म्हणजे आपल्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा फार मोठा आहे आमच्या मतदारसंघामध्ये। जेव्हा आमचं सरकार होतं आणि जेव्हा सुशीलकुमार शिंदे साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी स्वतःच्या सरकारच्या विरोधात उपोषण केलं होतं। जनतेसोबत राहून जनतेचे जे प्रश्न आहेत ते कुठलेही सरकार असो, आमचं असो बीजेपीचं असो, लोकांसाठी रस्त्यावर उतरणं हे आम्ही पहिलेपासून ती परंपरा कायम राखली आहे। आता तर विरोधातच आहे, त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांचेच मुद्दे घेऊन आम्ही रस्त्यावर आलेलो आहे।